नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्री हा भगवान शिवाची आराधना करण्याचा सर्वोच्च दिवस. पण 15 फेब्रुवारीचा हा दिवस विशेष आहे, कारण या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी हे दोन अत्यंत शुभयोग एकत्र येत आहेत. ज्योतिषशास्त्रात हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात. इतर वेळी महादेव ध्यानमग्न असतात, परंतु महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यान अवस्थेतून बाहेर येतात. या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात, त्यामुळे भक्तांनी केलेली थोडीशी सेवा आणि आर्तसाद थेट महादेवांपर्यंत पोहोचते. या दिवशी भगवान शिवांचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव व त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीचा हा पवित्र सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा पंचांगानुसार 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यंदाची महाशिवरात्री केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी यासारख्या दुर्मिळ योगांच्या संयोगामुळे आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे. या शुभ संयोगाची संधी साधून आपल्याला या झाडांना स्पर्श करायचा आहे. या झाडांना तुम्ही स्पर्श केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, अडथळे असतील, दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल. असा हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी कधी करायचा आहे, त्या झाडांना तुम्हाला कोणत्या वेळेस स्पर्श करायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून देवादिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावा असे वाटत असेल तर हर हर महादेव, ओम नमः शिवाय असे कमेंटमध्ये नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. महाशिवरात्रीचा हा सण दोन महत्त्वाच्या कारणांमुळे खास आहे. या तिथीला महादेवाने देवी पार्वतीसोबत विवाह केला होता. दुसऱ्या मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव या दिवशी प्रथमच प्रगट झाले होते. शिव हे ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रगट झाले होते. शिवरात्रीच्या दिवशी 64 वेगवेगळ्या ठिकाणांचे शिवलिंगाचे दर्शन झाले. या दिवशी महादेवांची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी देखील श्रद्धा आहे. भोलेनाथ हे नावाप्रमाणे साधे भोळे आहेत. साधे जल अर्पण केले तरी सुद्धा प्रसन्न होतात. असे असले तरी देखील महाशिवरात्रीला महादेवांची विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीला विधिवत पूजा केली तर अनेक पटीने फाळ देते. मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवांचा साक्षात वास असतो. त्यामुळे या दिवशी केलेल्या पूजेचे विशेष असं फळ मिळत असतं. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करून प्रथम सूर्यनारायणाला जल अर्पण करावे. महादेवांसमोर व्रताचा संकल्प करावा. त्या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास निर्जला व्रत करा किंवा तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा व्रत करू शकता. अगदी ज्यांना व्रत करणं शक्य नाही त्यांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल. तरी देखील या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं. महादेवांची पूजा करताना सर्वप्रथम महादेवांना पंचामृताने स्नान घाला. तसेच चंदनाचा टिळक लावत बेलपत्र आणि धोत्र्याचे फळ फूल अर्पण करा. बेलाची पाने अर्पण करा. पांढरी फुले अर्पण करा. तसेच जर तुम्हाला गोकर्णाचे निळे फूल भेटले तर ते सुद्धा महादेवाच्या शिवपिंडीवरती अवश्य अर्पण करा. त्यानंतर सर्वात शेवटी आरती करत असताना आपण देवांना मिठाईचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा तुम्ही दहीभाताचा नैवेद्य अवश्य दाखवा, कारण दहीभात महादेवांना अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर पूजा झाल्यानंतर, सेवा झाल्यानंतर महाशिवरात्रीला तुम्हाला अशा काही झाडांना स्पर्श करायचा आहे जेणेकरून तुमच्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी, दुःख, नकारात्मकता दूर होऊन तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती नांदेल आणि धनसंपत्ती, ऐश्वर्य लाभेल. धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडं आहेत ज्यांची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्व मानलं जातं. असं म्हणतात की या 5 झाडांची पूजा केली तर श्रीमंती व समृद्ध आयुष्य आपण जगू शकतो. रोजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला रोजच्या या झाडांची पूजन करणं शक्य होत नाही, परंतु अशा विशिष्ट तिथीवरती आपण या झाडांची पूजा, सेवा, उपासना केल्यामुळे आपल्याला त्याचं फळ हे असतं तर ते मिळत असते. आपल्या घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होत असतं. महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या पहिल्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते झाड म्हणजे धोत्र्याचे झाड.
या धोत्र्याच्या झाडामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो अशी देखील मान्यता आहे. धोत्र्याच्या झाडाकडे भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. म्हणून धोत्र्याच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र पूजनीय मानलं जातं. यासाठी तुम्हाला कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये 1 चमचा कच्चं दूध टाकायचं आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुलं, 1 धूप दीप घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला कलशातील पाणी त्या झाडाला अर्पण करून, दिवा प्रज्वलित करून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्या झाडाला स्पर्श करून तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहे. असे केल्याने तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते. महादेवांची विशेष कृपा तुम्हाला प्राप्त होते. साक्षात महादेवांचा वास असलेल्या शमीच्या झाडाची पूजा केल्याने त्यामध्ये असलेल्या दैवी शक्तीचा आपल्याला आशीर्वाद लागतात आणि आपल्यातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते. त्यासोबतच शमीच्या झाडाची पाने देखील आपल्याला देवघरातील आपल्या शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत. कारण की 1 शमीचं पान हे 10 बेलपत्रांसमान असतं. त्यामुळे जर तुम्हाला शमीचं पान मिळालं तर नक्कीच तुम्ही ते अर्पण करायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये शमीचं झाड हे अत्यंत पवित्र पूजनीय मानलं जातं. शमीच्या झाडाची पूजा केल्याने मोक्षप्राप्ती मिळते. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते अशी देखील मान्यता आहे. शमीच्या झाडाची पूजा केल्याने संतती प्राप्ती होते. त्यामुळे स्त्रियांना बऱ्याच वर्षापासून मूलबाळ होत नाही, त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजन केल्यामुळे त्यांना संतती प्राप्ती होते. यासोबतच शमीच्या झाडाची पूजा केल्याने चांगलं आरोग्य लाभतं. त्यासोबतच धनधान्य, सुखसमृद्धी कशाचीही कमतरता राहत नाही. शमीच्या झाडाला पाणी अर्पण केल्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य लाभतं. तुमच्या हे 3 डोळे म्हणजे बुद्धी, ज्ञान आणि निर्णय क्षमता अशी मान्यता आहे. शिवमहापुराणामध्ये बेलाच्या झाडाचे पूजेचं विशेष महत्त्व सांगितलं जातं. बेलाच्या झाडाचे पूजन फक्त मानवच नाही तर देवी देवता देखील करतात, इतकं महत्त्व बेलाच्या झाडाला आहे. पुराणानुसार जो कोणी भक्तिभावाने बेलपत्र महादेवांना अर्पण करतो त्यांचे सर्व संकटे, दुःख महादेव दूर करतात. बेलाचं पान हे महादेवांची ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करत असतं. त्यामुळे तुम्हाला नोकरी, व्यवसायासाठी काही समस्या असतील, म्हणजे नोकरी प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल, तर बेलाच्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला नोकरी प्राप्तीचे योग जुळून येत असतात. अकाली मृत्यूपासून सुद्धा आपलं संरक्षण होत असतं. यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं सुद्धा पूजन करायचं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाचे पूजन करत असताना थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत. अखंड अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत. बेलाच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा 1 प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये कापसाची जोडवात असावी. आता हा दिवा जो आहे तर तो बेलाच्या झाडाखाली तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. त्यानंतर बेलाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुमची जी काही इच्छा आहे तर ती मनोमन व्यक्त करायची आहे. इच्छा पूर्ततेसाठी भगवान श्री हरी विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर बेलाच्या झाडाला आपण जे पाणी अर्पण केलेलं आहे तर त्यातलं थोडंसं पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. या उपायामुळे भगवान श्रीहरी विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. घरामध्ये जर पैशासंबंधित काही समस्या असतील तर त्या पूर्णपणे नष्ट होतात. घरामध्ये असलेले दुःख, दारिद्र्य नष्ट होतं आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आता या सर्व झाडांपैकी कोणतेही झाड तुमच्या घराच्या आसपास असेल तर त्या झाडाला तुम्ही अवश्य स्पर्श करायचा आहे, पूजन करायचं आहे. कोणत्याही एका झाडाचं पूजन केलं तरी देखील चालेल. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.